शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 1 जूनपासून किसान क्रांती मोर्चाच्या वतीनं महाराष्ट्रामधील शेतकरी संपावर गेलेत. राज्यामध्ये ठिकठिकाणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन सुरू झाले आहे. या संपाला पाठिंबा देण्यासाठी नगर मनमाड महामार्गावरील पिंपळगाव जलाल येथे शेतकऱ्यांनी ट्रक अडवत आणि बाजारामध्ये नेणारी फळे, लसूण, डाळ, हरभरा आदींच्या गाड्या अडवत ते रस्त्यावर फेकून दिले. याप्रसंगी आंदोलकांना पांगवण्यासाठी शेतकऱ्यांवर लाठीमार करण्यात आला. याप्रसंगी नाटेगाव येथील शेतकरी अशोक शंकर मोरे हे लाठीमाराला घाबरून पळत असताना त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. मयत मोरे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्याकरिता किसान क्रांती मोर्चाचे समन्वयक धनंजय धोरडे आणि संदीप गिटे यांनी भेट घेतली. याप्रसंगी मयत अशोक शंकर मोरे यांचा भाऊ भाऊसाहेब मोरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. होतो आम्ही तिथं आम्ही नगरात तुम्ही काही मागणी केली नाही, काही मागणी नाही केली आम्ही त्याची. कर्ज आहे आमच्यावर भरपूर काही. आम्ही किसान क्रांती मोर्चा तिकडे बघण्यासाठी गेलो. तिथं आम्ही कडेला उभे असताना आमच्यावर पोलिसांनी लाठी हल्ला केला. त्यात आमचे बंधू धावपळ करत पळत होते. पळता पळत त्यांना धाप लागून त्यांचा तिथेच मृत्यू झाला. आहेत ना मागण्या, भरपूर मागण्या आहेत आमच्याकडे. आमच्या पिकाला हमी भाव नाही आहे. आम्ही गहू पिकवला, कांदा पिकवला, बाजारपेठ आम्हाला भेटत नाही चांगली. त्यामुळे आम्ही आंदोलन करण्याचा प्रयत्न करत होतो. तसेच किसान क्रांती मोर्चाचे समन्वयक धनंजय धोरडे यांनी संपाविषयी माहिती देत मोरे कुटुंबियांचे सांत्वन केले. हे सुरू आहे तर काय आव्हान करायला सांगितलंय की हिंसक करण्याचं आमचं कुठलंही कारण नाही. दूध भाजीपाला सुद्धा आम्ही सांगतोय की बा हे खाली सांडू नका, आपल्या जनावरांना भाजीपाला टाका, दूध खवा करा, गोरगरिबांना वाटा किंवा अन्य काहीतरी करा. पण हे आम्ही कोणाला हिंसक करा किंवा अधिक 2 महिन्यापासून आम्ही भूमिका आमची स्पष्ट केलेली किंवा हे आंदोलन गांधीजीच्या मार्गाने आम्हाला पुढे न्यायचं आहे. जी घडली मोरे कुटुंबातील जे आमचा एक शेतकरी बांधवाचा मृत्यू झालेला आहे, त्या घटनेला आज मुद्दाम होऊन आज सकाळी आमची कोरक कमिटीची मीटिंग होती, पण ती कॅन्सल करून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की पहिलं आपण त्या घरी जाणं गरजेचं आहे. कारण त्या वास्तविक पाहता त्या मृत व्यक्तीचा किंवा आमच्या किसान क्रांतीचा कुठलाही संबंध नसताना हा एक आमचा आघात झालेला आहे. विनाकारण आमच्या एका शेतकरी बांधवाचा बळी गेलेला आहे. त्याच्यामुळं आज या ठिकाणी येण्याचं आम्ही उचित समजलं आणि म्हणून त्या घराला भेट द्यावं म्हणून आलो होतो. मयत अशोक मोरे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, 3 मुले असा परिवार असून त्यांच्या कुटुंबियास शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळावी आणि कुटुंबातील एकास नोकरी द्यावी अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचं धोरडे यांनी याप्रसंगी सांगितलं. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेजसह कॅमेरा पर्सन आसिफ रंगरेज, एस9 मीडिया, कोपरगाव.